कारण का लहानपणापासून मी असं ऐकत आले होते की अरे आम्ही तिघी बहिणी आहोत. सो बाबांना जे सगळे अरे 3 मुली आणि कोण सांभाळणार, हे कशाला एवढं सगळं करत बसलायस वगैरे, आणि नंतर कोण बघणार आहे. तर मी बाबांना म्हणायचे बाबा हे नाही, असं तुम्हाला कोणी म्हणलं तर लगेच उत्तर देत जा वगैरे. बाबा म्हणले नाही, उत्तर हे कृतीतून मिळत असतं कायम, त्यामुळे बोलायचं काहीच नाही. आपण तुम्ही जेव्हा माझ्यानंतर पुढे हे दुकान छान चालवा तर आपोआप लोकांना उत्तर मिळणार आहे. तर त्याचं उत्तर आम्ही आत्ता देतोय आणि त्याचा खूप आनंद वाटतो आम्हाला. म्हणजे माझं एक स्वप्न होतं की माझ्या नावापुढे अनेक डिग्रीज असाव्यात. सो हा व्यवसाय सांभाळत सांभाळत मी लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण करतेय. लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करताय? पण अनेक चॅलेंजेस येतात, पण तरी सुद्धा असा एक निष्कर्ष, माझं एमफिल पण वुमन एम्पॉवरमेंटमध्ये झालंय, तर असा एक निष्कर्ष निघाला की साधारणपणे उलट वर्किंग वुमनची मुलं जास्त कॉन्फिडंट असतात. कारण का ते आईकडे बघून शिकत असतात, त्यांना जास्त पॅम्परिंग मिळत नाही. तर क्वांटिटी वेळेपेक्षा क्वालिटी टाईम मुलांना देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्याबरोबर आपण आपल्याला घडवणं आणि आपल्याबरोबर त्यांना घडवणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर आहेत शिल्पा शिंदे मॅम, ज्यांचं ट्रॉफीचं बिझनेस आहे. वेलकम मॅम. कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय, कारण या तुमच्या मंचावर इंटरव्ह्यू देताना खूप मस्त वाटतंय आणि अनेक छान दिसत पण आहात. येस, थँक्यू सो मच. तुमच्याबद्दल आम्हाला सांगाल मॅम? माझं ॲक्च्युली टीचिंग फील्ड होतं, म्हणजे आहे रादर. आणि मी शाळेत कार्यरत होते. माझे स्वतःचे सायन्स मॅथ्स इंग्लिशचे क्लासेस पण होते. पण 2012ला बाबा गेले आणि मग बाबांनंतर हा बिझनेस कॅरी फॉरवर्ड करण्याचा डिसिजन घेतला. म्हणजे तो होताच बाय डिफॉल्ट, तो आम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचाच होता बाबांचा बिझनेस. कारण का लहानपणापासून मी असं ऐकत आले होते की अरे आम्ही तिघी बहिणी आहोत. सो बाबांना जे सगळे अरे 3 मुली आणि कोण सांभाळणार, हे कशाला एवढं सगळं करत बसलायस वगैरे, आणि नंतर कोण बघणार आहे. तर मी बाबांना म्हणायचे बाबा हे नाही, असं तुम्हाला कोणी म्हणलं तर लगेच उत्तर देत जा वगैरे. बाबा म्हणले नाही, उत्तर हे कृतीतून मिळत असतं कायम, त्यामुळे बोलायचं काहीच नाही. आपण तुम्ही जेव्हा माझ्यानंतर पुढे हे दुकान छान चालवा तर आपोआप लोकांना उत्तर मिळणार आहे. तर त्याचं उत्तर आम्ही आत्ता देतोय आणि त्याचा खूप आनंद वाटतो आम्हाला. नाही, गर्ल चाइल्ड असल्याचं म्हणजे आता तर चित्र चेंज होत चाललंय. नक्कीच. पण स्टार्टिंगला असं असायचं की मुली आहेत, बापरे काय करणार तुम्ही, कसं करणार. आणि आपल्याकडे ऑलरेडी मराठी माणूस बिझनेस मध्ये पडत नाही, आणि पडला की हे असं काहीतरी ऐकायला लागतं. पण तुम्ही तो पूर्ण रेशो चेंज करून टाकलेला आहे. छान, म्हणजे तुमचा एक हे खूप छान चाललेलं आहे. तुमचं खूप एज्युकेशन आहे, तेही आमच्या ऑडियन्सला सांगाल? येस, माझं MSc, MA, BPed, MEd, MPhil आणि आता PhD चालू आहे वुमन एम्पॉवरमेंटमध्ये. सो छान वाटतंय. म्हणजे माझं एक स्वप्न होतं की माझ्या नावापुढे अनेक डिग्रीज असाव्यात. सो हा व्यवसाय सांभाळत सांभाळत मी लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण करतेय. लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करताय? घरचं सगळं सांभाळून वगैरे कसं जमतंय? तसं खूप चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे, पण तरीसुद्धा ती एक मजा आहे. म्हणजे एक लाईफ असं चॅलेंजिंग पाहिजे, असं स्ट्रेट वे चाललं तर मजा नाही ना. पण हे असं जरा मजा येते काही करताना, आणि स्वतःला पण छान वाटतं. आणि मला असं वाटतं, मला 2 मुली आहेत, तर त्यांच्यासमोर एक रोल मॉडेल म्हणून मी पहिला असावं त्यांच्यासमोर. सो नकळत त्याही शिकत जातील या माझ्या कृतीतनं, एवढंच एक बरोबर. ट्रॉफीज बरोबर अजूनही काही तुमच्या शॉपमध्ये अवेलेबिलिटी आहे? ट्रॉफीज बरोबर म्हणजे मेमेंटोज, त्यानंतर मेडल्स आणि कस्टमायझेशन आपलं चालू असतं. नवनवीन आपण वेगवेगळ्या थीम्सवर आधारित आपण ट्रॉफीज करत असतो. मग त्याच्यामध्ये मटेरियल्स वेगवेगळे आहेत. ग्लास मटेरियल आहे, त्यानंतर ॲक्रेलिक आहे, वुडन आहे, गोल्ड शीट्समध्ये आता आपण वेगवेगळ्या ट्रॉफीज तयार करतो. सो खूप माध्यमातनं अनेक वेगवेगळ्या थीमवर आपण वेगवेगळ्या नवीन ट्रॉफीज तयार करत असतो. बरोबर. तुम्ही आता डॉक्टरेट वुमन एम्पॉवरमेंट ह्या विषयावर करताय, माझ्या एकदम जवळचा विषय. नक्कीच.
असं रेग्युलरली बोलताना आपण खूप गोष्टी बोलतो, पण त्याचा अभ्यास करताना तुम्हाला काय जाणवतं? अभ्यास करताना म्हणजे माझं एक एमच हे होतं की वुमन एम्पॉवरमेंटमध्ये PhD करायचं. त्याचं कारण असं आहे की बऱ्यापैकी असं चित्र दिसतं की लग्नापर्यंत इतक्या मुली शिक्षणाचा ध्यास घेतात, मग जॉब आणि मग लग्न होऊन एकदा मुलं झाली की अरे बापरे, आता मी आई म्हणून जास्त मला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि माझं करिअर करताना मुलं नाही मागे पडली पाहिजे. तर म्हणून मी हा विषय निवडला आहे. पण अनेक चॅलेंजेस येतात, पण तरी सुद्धा असा एक निष्कर्ष, माझं MPhil पण वुमन एम्पॉवरमेंटमध्ये झालंय, तर असा एक निष्कर्ष निघाला की साधारणपणे उलट वर्किंग वुमनची मुलं जास्त कॉन्फिडंट असतात. कारण का ते आईकडे बघून शिकत असतात, त्यांना जास्त पॅम्परिंग मिळत नाही. तर क्वांटिटी वेळेपेक्षा क्वालिटी टाईम मुलांना देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्याबरोबर आपण आपल्याला घडवणं आणि आपल्याबरोबर त्यांना घडवणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जे उदाहरण आहे तेच जर मोठं असेल तर आपोआप मुलं शिकायला लागतात. नक्कीच. आपणच काही करत नसू तर मग त्यांना समजवणं पण अवघड जातं. अगदी. कारण मुलं काही वर्षांनी एकदा 9वी 10वीत गेलं की म्हणते, आपण म्हणत असतो ना, अगं आता इकडे जा, हा क्लास कर, हे शिक, नुसता अभ्यास नको, टीव्ही बघू नको. आणि मग तू काय करते दिवसभर? आम्ही शाळेत गेला तूच तर टीव्ही बघत असते आणि आम्हाला सांगते तू नको बघ. बरोबर. तर त्यापेक्षा आपणच सतत आपल्या कामामध्ये व्यस्त दिसलो तर त्यांनाही सवय लागते की आपण आपला वेळ कुठे युटिलाइज केला पाहिजे आणि कसं छान त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. सेल्फ रिस्पेक्टचा जो एक पार्ट येतो ना, तिथे आता म्हणजे पहिल्यांदा आपली पिढी अशी लास्ट होती असं मला वाटतंय. अगदी खायला प्यायला आपल्याला मिळालं किंवा आई वडिलांनी आपल्यावर एवढं प्रेम केलंय मार खाऊन सुद्धा, तरी आपण म्हणायचो की नाही माझे आई वडील आहेत, त्यांना आपण रिस्पेक्ट दिलाच पाहिजे आणि ते माझ्यासाठीच सगळं हे करतात. पण आता फार चित्र बदललंय. म्हणजे आता आपण एखादी गोष्ट नाही दिली की अरे बापरे, आपण इतके गरीब आहोत का, आई पैसे नाहीत का आपल्याकडे, असं त्यांना प्रश्न पडायला लागलाय. बरोबर. नाही, आणि आपण किती समजून घ्यायचो. अगदी. आणि आपल्याला एक लिमिटेड, आपल्याला एवढंच मिळणार आहे आणि आई बाबा कष्ट करतायत तर ठीक आहे. त्याच्यामुळे आपले हे प्रश्न नव्हते की आई इन्कम काय आहे तुझं, आपलं कमी इन्कम आहे का, आपल्याला हे घेता येत नाहीये का, असं नाही आपल्याला वाटायचं. आपल्याला वाईट पण किती वाटायचं. हो ना, खरंच आहे. म्हणजे आता मुलं असं येऊन विचारू शकतात की आई बाबा आपण गरीब आहे का, पण आपण असं विचारू नव्हतो शकत. कधीच नाही. कायम रिस्पेक्ट केला. तुमचा खूप वेगळा बिझनेस आहे आणि ह्या म्हणजे या प्रोडक्ट मध्ये खूप कमी लोक दिसतात आणि महिला लोक तर खूपच तरी चालेल. अगदी. हो. त्याचे काही असे चॅलेंजेस वगैरे येत आहेत का? खूप चॅलेंजेस येतात. कारण का अगदी सांगते, बाबा गेल्यानंतर जे सगळं वर्ग होता तो जेंट्स आणि बाबांचं ऐकायची त्यांना सवय होती. त्यामुळे त्यांना अचानक असं वाटलं की एक स्त्री येऊन आपल्यावर असं लिडरशिप गाजवणार हे त्यांना अजिबात नाही. म्हणजे मी आणि माझी बहीण असतो शॉपमध्ये, सो त्यांना आम्ही दोघींनी काही सांगितलेलं ऐकायचं नसायचं लगेच, किंवा हे तुम्हाला नाही कळणार, हे असं नाही होणार. पण हे एक मोठं चॅलेंज होतं की त्याच्यातून त्यांना त्यांच्याकडनं काम करवून घेणं बेसिकली. आणि असंही कस्टमरला उलटं पण वाटतं की हा लेडीज आहे म्हणजे हे काम व्यवस्थित होणार, वेळेत होणार, अगदी परफेक्शन असणार, कारण त्यांनी आता अनुभव पण घेतलेला आहे. आणि असंही होतं की बाबांची एक खूप छान इमेज होती बिझनेसमध्ये. म्हणजे उत्तम उद्योजक होते ते, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते आणि या फील्डमध्ये त्यांचं नाव खूप होतं. म्हणजे महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर. आणि ते नाव टिकवणं हे सोपं नसतं. आणि त्यासाठी मग अनेक आव्हानं आम्ही पेललेली आहेत. अनेक म्हणजे अनेक. कारण का आमचे जे डीलर्स आहेत किंवा आम्हाला जे मदतनीस म्हणून जे आहेत, त्यांना असं वाटतं बापरे आपण यांना देणार आणि आपल्या जेव्हा हे मोठ्या होणार की काय, तर अडवाडवी करणं. म्हणजे हे असे अनेक. पण कुठेही आम्ही घाबरत नाही. आम्ही त्याला तडीस्तोड परत पर्याय शोधून काढतो आणि पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारतो. मस्त. वडिलांचा वारसा तुम्ही असंच पुढे घेऊन जा. आणि जो रेशो तुम्ही सिनारिओ जो चेंज केलेला आहे तो बघून मला खूप छान वाटतात की आता ह्याच्या पुढे कधी असे वडील विचार नाही करणार की मला 2 मुली आहेत तर मी काय करू किंवा माझा बिझनेस कोण बघणार. कोण बघणार म्हणजे मुली बघणार. येस. आणि लोकही आता प्रश्न विचारणं बंद करतील आणि केलं पाहिजे रादर प्रश्न असा विचारणं. अगदीच. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि तुमचे सगळे विचार आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल. नक्कीच तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप 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 धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.